about the polymorphism in hemoglobin. जनरली जर आपण पाहिलं तर फिशमध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट असतं. ते रेड इन कलरमध्ये असतं. अँड धिस फिश ब्लड कन्सिस्ट ऑफ द फ्लूइड प्लाझ्मा अँड ब्लड सेल्स. तर देन इन फर्स्ट hemoglobin is present in the majority of the fishes but varies in its amount depending upon the total number of the red cell in the blood. A few Antarctic ice fishes are without hemoglobin in their blood. These species are able to survive and live without hemoglobin because they are extremely sluggish in habit and have the low oxygen requirement. They possess a large heart and blood volume as a special adaptive feature. The cold water of the Antarctic has a high level of the oxygen content, which also help in the survival of the survival of these fishes. आता हिमोग्लोबिन जे आहे हे म्हणजे वेगवेगळ्या फिशमध्ये प्रेझेंट असतं नियर अबाउट 20,000 टू 30 लाख पर क्युबिक मिलीमीटर फिशमध्ये. परंतु काही काही फिशमध्ये म्हणजे हिमोग्लोबिन हे कमी प्रमाणात असेल म्हणजे अब्सेंट असेल तर ते कुठं असेल दॅट इज द अंटार्क्टिका रिजन. आता या अंटार्क्टिका रिजनमध्ये काय होते की वॉटरचं कंटेंट हे जास्त असते. त्याच्यामुळे तिथे ऑक्सिजनची जी त्याची रिक्वायरमेंट असेल ती तिथे म्हणजे फुलफिल केल्या जाईल. जरी म्हणजे लो ऑक्सिजन असेल आईसमध्ये तरी पण ते सर्व्हाइव्ह करतील फिश. नंतर आहे फिशेस पजेस द टू काइंड ऑफ द हिमोग्लोबिन. First one is the monomeric found in the Agnatha and hagfishes consist of the single polypeptide molecule. म्हणजे जे आता मोनोमेरिक आहे मोनोमेरिक त्याच्यामध्ये पॉलिपेप्टाईड मॉलिक्यूल दिलेला आहे पर्टिक्युलर दॅट इज द ॲग्नाथा अँड फिशेस. देन सेकंड इज द सेकंड टाईपचं हिमोग्लोबिन दॅट इज द टेट्रामेरिक हिमोग्लोबिन हॅविंग द 4 चेन ऑफ द अमिनो ॲसिड. आता आपल्याला माहीत आहे की जे हिमोग्लोबिन आहे त्या हिमोग्लोबिनमध्ये मेनली अमिनो ॲसिड प्रेझेंट असतात. आपण पाहिलेलं आहे फर्स्ट इयरमध्ये की हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर कसं असतं. त्याच्यामध्ये मग पर्टिक्युलर इथे ज्या अमिनो ॲसिडच्या चेन असतील त्या 4 असतील. त्याच्यामध्ये 2 असेल अल्फा अँड 2 असेल बीटा चेन्स. आणि हे म्हणजे जे टेट्रामेरिक हिमोग्लोबिन आहे हे मेनली हायर फिशेसमध्ये फाउंड होईल. देन इन द नेक्स्ट पॅरा the tetrameric hemoglobin has a molecular weight that is the 65,000 Dalton and is of the several kind of the which more than one type may be found in the same species. Thus, four kind of the hemoglobin are found in the blood of rainbow trout. Goldfish has the three kinds, while only the two kind of the hemoglobin occur in the eel. Then Angula rostrata. आता पहा इथे वेगवेगळ्या फिशेसची नावं आलेली आहे. त्याच्यामध्ये म्हणजे हिमोग्लोबिन जे प्रेझेंट आहे मोस्टली ऑफन होते दॅट इज द 2 टाइप हिमोग्लोबिन दॅट इज द मोनोमेरिक अँड सेकंड इज द टेट्रामेरिक हिमोग्लोबिन. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे ईल अँड अँगुला रोस्ट्रॅटा. Then, as each kind of the hemoglobin perform a different function, several combinations have been evolved in the different species so suit the environmental condition in which they live. In the migratory eel, two kind of the hemoglobin are present. Of these, one kind has a high oxygen affinity in the seawater, while the other has a high oxygen affinity in the fresh water. आता इथे पर्टिक्युलर 2 वर्ड आलेले आहे दॅट इज द सी वॉटर अँड फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटरमध्ये काय असेल की जे ऑक्सिजनचं कंटेंट असेल हे मोअर असेल दॅन द ब्रेकिश वॉटर किंवा त्याला म्हणू शकतो आपण साल्टी वॉटरमध्ये. मग अशा वेळेला त्याच्यामध्ये पर्टिक्युलर हे 2 टाईपचे हिमोग्लोबिन प्रेझेंट असतील. Thus,
The eel is adapt to live in water of different salinity and is able to maintain a nearly constant level of the blood oxygen in fresh as well as a saline water. आता सॅलिनिटीचं पर्टिक्युलर वर्ड आलेलं आहे. हे जे सॅलिनिटी आहे, हे सॅलिनिटी म्हणजे मेंटेन करेल फिश. म्हणजे जशी सॅलिनिटी असेल, आता सॅलिनिटी साल्ट वॉटरमध्ये किंवा त्याला आपण ब्रेकिश वॉटर म्हणू शकतो किंवा मराईन वॉटर, याच्यामध्ये कसं असेल, हायर पर्सेंटेज असेल. परंतु ह्या ज्या पर्टिक्युलर ईल फिशेस आली, ही ईल फिश काय करेल, मेंटेन करेल पूर्ण, म्हणजे स्वतःची बॉडी अडॉप्ट करेल अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ वॉटर. आणि हे सगळं काही प्रेझेंट आहे ड्यू टू द ब्लड ऑक्सिजन. आणि ब्लड ऑक्सिजनमध्ये कंटेंट असेल दॅट इज द हिमोग्लोबिन. देन नेक्स्ट पॅरा, इट हॅज बीन फाउंड दॅट द गोल्ड फिश acclimatize to 2 degrees Celsius has the two kind of hemoglobin, while 3 types are present in those living at the 20 to 35 degrees Celsius. आता पहा, ही जी गोल्ड फिश आहे याचं ॲक्लिमटायझेशनचं टेम्परेचर दिलेलं आहे, ते किती असेल, दॅट इज 2 डिग्री सेल्सिअसमध्ये. आणि हिमोग्लोबिन असेल याच्यामध्ये 2 प्रकारचं. आणि जे आता ही जी गोल्ड फिश आहे, ही ॲक्लिमटाईज होईल जर 2 डिग्री सेल्सिअसला असेल तशा वेळेला, म्हणजे 2 प्रकारचं हिमोग्लोबिन असेल. आणि जे तिसरं आहे टेम्परेचर, दॅट इज 20 टू 35 डिग्री सेल्सिअस, अशा वेळेला 3 टाईपचं हिमोग्लोबिन प्रेझेंट असेल. म्हणजे पहा, हिमोग्लोबिनचं काम काय आहे की मेंटेन द ऑक्सिजन लेवल, किंवा ती जी फिश आहे त्याला प्रॉपरली सर्वाईव्ह करण्यासाठी. जसं की आपल्या बॉडीमध्ये सुद्धा जेव्हा हिमोग्लोबिनची लेवल ही कमी होते, अशा टाईमला आपल्याला काय येतात, चक्कर येतात, है ना, ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ हिमोग्लोबिन पर्सेंटेज. मग अशा वेळेला काय होते की आपल्याला डॉक्टर फुलफिल सप्लिमेंट देते आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सांगते, किंवा हे खा म्हणजे तुमचं हिमोग्लोबिन वाढेल. मग अशाच टाईपचं हे फिशमध्ये आहे. पण ह्या फिशचं पण इथं ॲक्लिमटायझेश दिलेलं आहे, म्हणजे बा कोणत्या टेम्परेचरला होतात, अशा वेळेला किती प्रकारचं हिमोग्लोबिन प्रेझेंट असतं. जर 2 डिग्री सेल्सिअस असेल, आपण इथे पर्टिक्युलर एक फिश कन्सिडर केलेली आहे, दॅट इज द गोल्ड फिश. जर 2 डिग्री सेल्सिअस असेल तर ती ॲक्लिमटाईज होईल. आणि का बरं ॲक्लिमटाईज होईल, कारण त्याच्यामध्ये 2 टाईपचे हिमोग्लोबिन असतील. आणि जेव्हा 20 टू 35 डिग्री सेल्सिअस असेल, अशा वेळेला 3 टाईपचं हिमोग्लोबिन असे प्रेझेंट, आणि ॲक्लिमटायझेशन होईल ते 20 टू 35 डिग्री सेल्सिअस. Then it has also been shown that this third type of the hemoglobin appear and disappear with the change in temperature. It has been suggested that the third type of the hemoglobin is formed by the rearrangement of the alpha and beta chain of other two types and is not synthesized fresh. आता पहा, हे जे आहे म्हणजे जे तिसरं जे आहे हिमोग्लोबिन, ते जसं फ्लक्च्युएशन असेल टेम्परेचरमध्ये तसं त्याचं फॉर्मेशन आणि डिसॅपिअरन्स असेल. नंतर आहे पॉलिमॉर्फिझम इन हिमोग्लोबिन हॅज बीन असोसिएटेड विथ द लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी ऑफ फिश. सेव्हरल फॅक्टर्स सच ॲज pH अँड देन pH, CO2, and concentration and temperature influences the blood oxygen affinity. Thus, the polymorphism in a hemoglobin appear to be an adaptation to maintain required level of the oxygen in blood under the various conditions. आता पहा, म्हणजे इथे एकच लक्षात ठेवायचं आहे की जे आपलं हिमोग्लोबिन आहे, देअर आर द मेन 2 टाईप, दॅट इज द मोनोमेरिक अँड सेकंड इज द टेट्रामेरिक हिमोग्लोबिन. मग जे आपण पाहिलं किंवा थर्ड टाईपचं जे हिमोग्लोबिन होतं, ते कसं असेल, म्हणजे अल्फा अँड बीटा चेनवर डिपेंड करेल. त्या जर सिंथेसाईज झाल्या तर थर्ड टाईमचं
टाईपचं जे हिमोग्लोबिन आहे ते फॉर्मेशन होईल. म्हणजे इट टोटली डिपेंड अपॉन दी एन्व्हायर्मेंटल कंडिशन. आता एन्व्हायर्मेंटल कंडिशनमध्ये काय असेल, की जे त्याचे फॅक्टर असतील, जसे की आपण पाहिलं तर पीच आहे, सॉरी पी-एच आहे, देन आहे CO2 आणि जे कॉन्सन्ट्रेशन असेल टेम्परेचरचं, ते सुद्धा त्या ब्लडची जी ॲफिनिटी असेल ऑक्सिजनची त्याच्यावर अफेक्ट करेल. तर अशा प्रकारे आपलं जे आहे दॅट इज द पॉलिमॉर्फिझम इन हिमोग्लोबिन हे इथे संपलं. म्हणजे पहा की जे हिमोग्लोबिन आहे, हिमोग्लोबिनला म्हणजे त्याचे पर्टिक्युलर आपण पाहिले की बा कुठं प्रेझेंट असतं ते, त्याचे प्रकार कोणते आहे, त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन कसं होते, म्हणजे थर्ड टाईपचं हिमोग्लोबिन कसं फॉर्मेशन होते आणि पर्टिक्युलर त्याचं एक एक्झाम्पल घेतलं होतं आपण, ईल घेतलं होतं, नंतर आहे अँगुलिया रोस्ट्रॅटा आणि लास्ट घेतलं होतं आपण गोल्डफिश. गोल्डफिशमध्ये कसं फ्लक्च्युएशन होते, म्हणजे कोणत्या टेम्परेचरला ते ॲक्लिमटाईज होतं. तर अशा प्रकारे आपलं जे हा टॉपिक आहे तो इथे संपला.